गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे, रक्षा खडसे असे दिग्गज राजकारणी ज्या जिल्ह्याने दिले तो म्हणजे जळगाव जिल्हा। उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून जळगावकडे पाहिले जाते। हा जिल्हा कायम भाजपचा बालेकिल्ला राहिलाय। गेल्या 4 ते 5 पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचेच खासदार जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत। आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या राजकीय हालचाली सुरू झाल्यात। जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात। या 11 विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची गणितं आपण 2 भागात पाहणार आहोत। आता पाहूयात जळगाव ग्रामीणसह रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर आणि पाचोरा या विधानसभा मतदारसंघाची गणितं नेमकी कशी असणार आहेत। लोकसभा निवडणुकीत यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला किती लीड होता आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर कसा होऊ शकतो जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघातील एक म्हणजे रावेर विधानसभा मतदारसंघ। एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे अशा एकाच कुटुंबातल्या 2 नेत्यांची इथं ताकद आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघाने भाजपला लीड दिलेला असला तर या मतदारसंघात सध्या काँग्रेसची सत्ता आहे। 2019 मध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे विरुद्ध काँग्रेसचे शिरीष चौधरी अशी लढत इथं झाली होती। काँग्रेसला 77,941 तर भाजपला 62,332 मतं इथून मिळाली होती। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना रावेर विधानसभा मतदारसंघातून 1,07,427 इतकी मतं मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना या मतदारसंघातून 71,696 इतकी मतं मिळाली आहेत। रावेर विधानसभा मतदारसंघाची जातीय समीकरण पाहिली तर इथे लेवा पाटील समाजाची मोठी मतं आहेत। पुन्हा भाजपमध्ये गेलेले एकनाथ खडसे हे लेवा पाटील समाजाचे नेते आहेत। या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण विरुद्ध टोकाची पाहायला मिळतात। एकनाथ खडसे, गिरीश महाजन असे भाजपचे तगडे नेते या मतदारसंघात प्रभावी ठरतात। आता पाहूयात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची गणितं कशी असणार। 2019 मध्ये तत्कालीन सहकार राज्यमंत्री व शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचं आव्हान होतं। यात गुलाबराव पाटील 43,000 मतांच्या आघाडीने विजयी झाले होते। गुलाबराव पाटलांना 88,609 इतकी मतं मिळाली होती, तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना 48,272, पुष्पा महाजन यांना 14,327 इतकी मतं मिळाली होती। 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांना गुलाबराव पाटलांनी हरवलं होतं। त्यानंतर सलग 2 टर्म गुलाबराव पाटील इथून निवडून आलेत। पुढे शिवसेना पक्ष फुटीनंतर गुलाबराव पाटील शिंदे गटात गेल्यामुळे जळगाव ग्रामीणवर सध्या शिंदे गटाचं वर्चस्व आहे। लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातूनही भाजपलाच लीड मिळालाय। मुक्ताईनगर मतदारसंघाबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास मुक्ताईनगर, बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिर्डी, सावदा ही महसूल मंडळे आणि सावदा नगरपालिका या क्षेत्रांचा या विधानसभा मतदारसंघात समावेश होतो। मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो। जवळपास गेली 30 वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे एकनाथ खडसे करत होते। मात्र 2019च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांच्या मुलीला म्हणजे रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली। 2019च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटलांनी विजय मिळवला। चंद्रकांत पाटलांना 90,698 इतकी मतं मिळाली, तर खडसेंना 88,367 मतं इथून मिळाली होती। लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातूनही भाजपलाच लीड मिळालाय। आता पाहूयात भुसावळ विधानसभा मतदारसंघाबद्दल। लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना 95,192 इतकी मतं मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीराम पाटील यांना 53,732 इतकी मतं आहेत। भाजपला जवळपास 40,000चं लीड देणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय सावकारे आमदार आहेत। एसटीसाठी हा विधानसभा मतदारसंघ राखीव आहे। 2009, 2014 व 2019 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकीत सावकारे इथून निवडून आलेत। 2019 मध्ये संजय सावकारे आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर मधू मावंतकर अशी लढत पाहायला मिळाली होती। सध्या भुसावळ नगरपालिकेत भाजपचे रमण भोळे हे नगराध्यक्ष आहेत। तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जामनेर विधानसभा मतदारसंघ 1995 पासून भाजपच्या ताब्यात आहे। सलग 6 वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले मंत्री गिरीश महाजनांविरोधात सक्षम उमेदवार देण्याचं कडवं आव्हान नेहमी इथं विरोधकांपुढे असतं। सन 1995 मध्ये तत्कालीन आमदार ईश्वरलाल जैन यांच्या विरुद्ध भाजपतर्फे नवख्या गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्यात आली। कार्यकर्त्यांच्या जोरावर महाजन यांनी जैन यांचा धक्कादायक पराभव केला। तेव्हापासून तब्बल 6 वेळेस गिरीश महाजन या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले।
2019 मध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली होती। या लढतीत भाजपच्या गिरीश महाजन यांना 1,14,714 इतकी मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या संजय गरुड यांना 79,700 इतकी मतं मिळाली होती। सध्या जामनेर नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे। गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेर नगरपालिका अध्यक्ष आहेत। आता पाहूयात जामनेर विधानसभा मतदारसंघातली जातीय समीकरणं नेमकी कशी आहेत। जामनेर तालुक्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे। गिरीश महाजन हे गुजर समाजाचे आहेत। जामनेर तालुक्यात गुजर समाजाची लोकसंख्या कमी असली तरीही गिरीश महाजन आपल्या कामाच्या जोरावर सलग 6 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेत। त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण फोल ठरल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालंय। आता पाहूयात या भागातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ। पाचोरा विधानसभा मतदारसंघात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कोळगाव, भडगाव आणि गोंडगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो। 2019 मध्ये शिवसेनेचे किशोर पाटील विरुद्ध दिलीप वाघ अशी लढत इथं झाली होती। या लढतीत किशोर पाटलांना 75,699 तर दिलीप वाघ यांना 44,961 इतकी मतं मिळाली होती। सलग 2 टर्म दिलीप वाघ इथून निवडून आलेत। लोकसभा निवडणुकीत पाचोरा विधानसभा मतदारसंघातूनही भाजपच्या स्मिता वाघ यांनाच लीड मिळालाय। जवळपास 97,000 मतं भाजपला या मतदारसंघातून मिळाली आहेत। जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांविषयी जाणून घ्यायचं झाल्यास इथला बिकट पाणी प्रश्न, काही भागातील रस्त्यांची दुरावस्था हे इथले स्थानिक मुद्दे आहेत, जे प्रचारात तर असतात, मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला ह्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर यंदा या विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळेल आणि कोणाचा विजय होईल हे तर निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। मात्र तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय घडेल या विधानसभा निवडणुकीत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।